बॉल चला पहिले शतक आयवन प्रथम शतक घेऊन आलाय. मॅच स्टार्ट. पहिलाच बॉल आयवन गणेश स्ट्राइक कडे. पहिलाच बॉल पहिला बॉल चांगला फटका गॅप मध्ये चाललाय. वेगानं धावतो फिल्डर. 1 रन पूर्ण. सिंगलच म्हणावे लागेल. 1 बॉल स्कोर झाला 1 रन. रिक्षा संघटना या संघाची फिल्डिंग मार्फत उत्तम संघ आहे. मास्टरचा खेळ कसा पाहायला मिळेल आपल्याला रिक्षा संघटनाकडून. दुसरा बॉल पुन्हा एकदा आयवन. शॉर्ट बॉल मागे गेले कव्हरला. चांगला ऑफ साइड डाईव्ह. 4 धावा. चौकार. दिनेशच्या माध्यमातून शेवटपर्यंत नजर ठेवली चेंडूवर. मागे गेले आणि चांगला फटका. 4 धावांसाठी. 2 बॉल स्कोर झालाय 5 धावा. पुन्हा एकदा तिसरा बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका. जयची संधी. या टुर्नामेंट मध्ये एकदम कडक झेल पाहायला मिळाली आपल्याला. हेमंत मात्रे कडक कॅच. डाईव्ह कॅच पाहायला मिळतोय. आणि लाईव्ह व्हिडिओ येणारच. काय झेल पकडले एकदम डाईव्ह. मास्टरचे खेळ वाटतच नाही. तीन बॉल 5 धावा झाल्यात. नवीन बॅट्समॅन नवीन येतोय. चांगली झेल पाहायला मिळाली आपल्याला हेमंत मात्रे यांच्याकडून. पुन्हा एकदा आयवन. चौथा बॉल तयार. शॉर्ट बॉल होता. चांगला बॉल. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय आपल्याला आयवन कडून. 4 चेंडू आणि 5 धावा झाल्यात. शॉर्ट बॉल. 6 धावा. षटकार येतोय. 5 चेंडू आणि 11 धावा झाल्यात.
चांगला फटका पाहायला मिळतोय नवीनच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आयव्हनचा पहिल्या षटकातला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, झेलची संधी, चांगला झेल पाहायला मिळतोय. बॅक टू डग आउट नवीन. चला दुसरं शतक. भुईमास दुसरं शतक. दुसरं शतक कॅरल आलाय. पहिला चेंडू, हो मनिंग स्टाईल आहे. डॉट बॉल आलाय. अरे मागे फिल्डर होता. सिंगल येते. एक बॉल. दुसरा बॉल, चांगला फटका ऑन साइडला. चांगली फिल्डिंग तर झाली, फेकी सुद्धा चांगली पाहायला मिळते. 3 बॉल स्कोर झालाय 13 धावा. चांगला फटका, पुन्हा एकदा गॅप मध्ये चाललाय. सिंगल मिळाले. दुसरीचा प्रयत्न आहे पण चांगली फेकी पाहायला मिळते फिल्डरच्या माध्यमातून आणि सिंगलच म्हणायला लागते. 3 बॉल स्कोर झालाय 14 धावा. स्ट्राइक आउट केलाय ऑन साइडला गॅप मध्ये. चांगलं सिलेक्शन पाहायला मिळते आपल्याला. 2 धावा तर सहज रीतीने पूर्ण पाहायला मिळते. संघाने 2 धावा वाचवल्यात. 4 चेंडू 16 धावा झाल्यात. पुन्हा एकदा कॅरल बॉलिंग मार्फत. मागे बॉल चाललाय. सिंगलच भर द्यायला लागेल. 5 चेंडू 17 धावा झाल्या. 17 आणि 17.
दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल कॅरेलचा. गडी बाद. समाप्त 17 धावा. परीक्षा संघटना या संघाच्या तीन षटकाचा सामना आहे आणि शेवटचं षटक निलेश ज्याने पहिल्या मॅच मध्ये हॅट्रिक घेतली. उत्तम संघाची बॉलिंग चांगली पाहायला मिळते. 2 ओव्हर आणि स्कोर झाले 17 धावा परीक्षा संघातून. स्ट्राईक करे अमित आणि नवीन बसून जयेश. पहिल्याच बॉल निलेश तयार. स्ट्राईक केला आन्सरला गॅप मध्ये चालला. सुंदर आहे. सिंगल पूर्वीने डबलचा प्रयत्न केलाय. 2 धावा सहजरीने पूर्ण होत आहेत. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचला. 1 बॉल 19 धावा. दुसरा बॉल निलेश शपल खेळण्याचा प्रयत्न केला होता. दुसरा चेंडू बॅट आले. तिसरा बॉल निलेशचा. चांगला बॉल पाहिजे संधी. चेंडू पुढे पडलाय. 2 धावा सहजरीने पूर्ण. 4 चेंडू स्कोर झालाय 21 धावा. चार बॉल 21 धावा. राई आणि मोगरपाडा 3 बॉल. मारायचा प्रयत्न आणि इथून रनआउट. गडी बाद होतोय. राई आणि मोगरपाडा टॉस करायसाठी यायचं आहे. राई आणि मोगरपाडा या 2 संघाने टॉस करायसाठी यायचं आहे. नवीन बॅट्समॅन नितीन आलाय. मारण्याचा प्रयत्न. मागे बॉल चाललाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 22 धावा. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. चांगला फटका. 1 धाव तर पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या. तिसरीचा प्रयत्न आहे. 2च धावा म्हणायला लागतील.
राई आणि मोगरपाडा टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला रिक्षा संघटना लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि मोगरपाडा आणि राई दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर टॉससाठी या. हा आता षटकं कपात केली जातील. तुम्ही जर वेळ जास्त खर्च केलात तर अजूनही षटकं कमी करण्यात येणार आहेत, लक्षात घ्या. चला मोगरपाडा संघाचे कर्णधार मोगरपाडा संघ त्यानंतर राई संघाचे कर्णधार जगदीश यायचं लवकरात लवकर या. मोगरपाडा संघाच्या कर्णधार इथे उपस्थित आहे. रिक्षा संघटना संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वेळ आपल्याकडे कमी असणार आहे, लक्षात घ्या. जगदीश मी विनंती करतोय बेळा आणि संतोष पाटील यांना की आपण यायच्या पूर्वी आपल्या शुभ असते आपण तास करणार आहोत दोन्ही संघांच्या. विजय पाटील सर आणि बेळा यांना मी विनंती करतो आपण यापुढे या, लवकर या प्लीज. टॉस बॉक्स मध्ये टॉस करायचे. राई वर्सेस मोगरपाडा हा सामना जगदीश आणि देवानंद गोईर लवकरात लवकर यायचे टॉस साठी. विजय पाटील सर आणि बळवा यांच्या शुभांशी हा टॉस केला जाणार आहे. देवानंद गोईर आपण बघतो मोगरपाडा संघाचे कर्णधार आणि राई संघाचे कर्णधार जगदीश आचार्य यांना आपण बघतोय. 3 वर्ष माझ्याशी लक्षात घ्या. लवकरात लवकर टॉस केला जाईल आणि मोगरपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय राई मास्टर्स या संघाला. दहा मॅच मध्ये जिथे सामना चालू आहे रिक्षा संघटना वर्सेस उत्तम या दोन संघादरम्यान. सलामीची जोडी मैदानामध्ये जॉन्सन आणि आयवन या दोन फलंदाजांना आपण बघतोय. लक्ष समोर ठेवलं गेलं जिंकण्यासाठी 25 जणांचं लक्ष 3 ओव्हरमध्ये पूर्ण करायचंय. गोलंदाजी मार्ग पहिला गोलंदाज गणेश हवेमध्ये जास्त आहे मात्र क्षेत्ररक्षकापासून चेंडू खूप दूर आहे. चेंडू जाईल स्कोर रिझर्व्ह मध्ये आलेला जॉन्सनच्या बॅट मधून हा पहिला चौकार. जणांचं लक्ष समोर ठेवला गेला. 25 जण जिंकण्यासाठी इथे पूर्ण करायचे आहेत आणि त्यामध्ये आक्रमक बॅटिंग जॉन्सन याची आजही पाहायला मिळेल का, याही मॅच मध्ये पाहायला मिळेल का. तर पहिल्या मॅच मध्ये आक्रमक बॅटिंग जॉन्सन याने केली होती. फुल टॉस पर्यंत
परत पाठवलाय षटकारासाठी 6 धावा. बरोबर की नाही असं तर कोण देत नाही. 16 धावा प्रत्येक बॅटिंग करत असताना 24 धावा पटकावल्या. 25 धावांचं लक्ष आणि त्यामध्ये 16 धावा या अगदी आपण पाहिला तर पहिल्या 4 धावांमध्ये पूर्ण करतोय. जॉन्सनच्या बॅटमध्ये 2 षटकार आपण पाहिले, 1 चौकार आपण बघतोय. आक्रमक बॅटिंग जॉन्सन करताना पाहायला मिळतोय. त्याला महत्वपूर्ण विकेट आज जर जिम्मेदारी कोणावर आहे तर उत्तम संघाचा जॉन्सन आहे. हो आणखी एक आडव्या बॅटने सरळ पाठवलाय षटकारासाठी. 3 धावांची गरज होती जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये हा सामना संपवतोय काय, कारण अजून 1 बॉल बाकी आहे आणि 3 धावांची गरज आहे. तीन धावांची फक्त गरज आहे. यावेळी पुन्हा एकदा फटका खेळला, मात्र यावेळी शतरक्षक चुकी करतायत. नवीन याच्यातून हा झेल सुटला गेलाय आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिला षटक अतिशय महागडे ठरला गेलाय, कारण या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या गोलंदाज गणेश याने 23 धावा. 12 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. गोगरपाडा संघ आपण रेडी राहायचं, यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावायचं. बारा बॉल 2 धावांची फक्त गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 1 धावेची गरज आहे. हो गोलंदाज हा कोण आहे? जयेश फिरकीपट्टू. यावेळी विकेट आहे. पहिला विकेट जयेश याच्या नावावरती या वर्षामध्ये. यावेळी हा सामना इथे जिंकलेला. राणे याच्या बॅट मधून आलेला अमोलचा फटका उत्तर मास्टर संघ इथे हा सामना जिंकतोय. चला मलगूरपाडा संघ लगेच मैदानामध्ये उतरायचे. लवकरात लवकर मलगूरपाडा संघ मैदानामध्ये उतरा. या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच जॉन्सन याची निवड करण्यात येते. जॉन्सन आणि रिक्षा संघटना संघ आपण यायचं इकडे. पूर्ण संघ या. तुम्हाला इथे ट्रॉफी देऊन आम्ही इथे सन्मानित करणार आहोत. रिक्षा संघटना
नाव ऑफ द मॅच जॉन्सन. जॉन्सन याची निवड करण्यात आली. जॉन्सन याने याचं नाव ऑफ द मॅच साठी